मना भाऊ बहिणी पाणीमा भिजी राहणार, पण त्यासनी काळजी मी लेसू, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्रीत भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेतून बोलून केली। येत्या रक्षाबंधनापूर्वी 17 ऑगस्टला महिला भगिनींच्या बँक खात्यावर 2 हप्ते जमा होतील। महाराष्ट्र माझा परिवार नसून कुटुंब आहे। विरोधक म्हणतात की लाडक्या बहिणींना दिलं, पण लाडक्या भावांचं काय? आम्ही लाडक्या भावांसाठी देखील लगेचच खास योजना कार्यान्वित केली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी भाडणे तालुका साक्री येथे आयोजित कार्यक्रमात केलं। यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भाडणे तालुका साक्री येथे उपजिल्हा रुग्णालय आणि आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं ऑनलाईन भूमिपूजन झालं। त्याचबरोबर विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणही करण्यात आलं। एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचं भूमिपूजन तसेच साक्री तालुक्यातील रस्ते, पूल, ग्रामपंचायत कार्यालय, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, साठवण बंधारे, नळ पाणी पुरवठा योजना आणि अन्य विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार किशोर दराडे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाऊसाहेब चौधरी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले, भाडणेंचे सरपंच अजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की राज्यात आतापर्यंत 1.5 कोटी महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरले आहेत। ज्या लाडक्या भगिनी राहिल्या असतील त्यांनी फॉर्म भरावे। पुढील महिन्यात त्यांच्याही बँक खात्यात 3 हप्ते असे एकूण 4,500 रुपये जमा होतील। या कामी जिल्हा प्रशासनाला आदेश पारित केला आहे। या योजनेपासून कोणतीही माझी लाडकी बहीण वंचित राहता कामा नये। ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, हा माझा शब्द आहे। राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे। आम्ही घेणारे नाहीत, देणारे आहोत। मी शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो। गेल्या 25 वर्षांपासून बंद असलेला साक्री तालुक्यातील पांढरा कान साखर कारखाना लवकरच सुरू करण्यासाठी माझा प्रयत्न आहे, असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणातून दिलं। मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं साक्रीत आगमन झालं। त्यांच्या हस्ते लाडक्या बहिणींचा सत्कार करण्यात आला। या सोहळ्याप्रसंगी आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं। गावित परिवारातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांना तीरकामठा, बैलजोडी, पावा, वारली चित्रांची फ्रेम भेट देण्यात आले। तसेच अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनानिमित्त राखीही बांधल्यात। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं स्वागत केलं। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं। भाडणे ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच अजय सोनवणे यांनी साईबाबांची मूर्ती मुख्यमंत्र्यांना भेट दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे साक्रीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। कारखाना रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं महिलांनी मोठी उपस्थिती दर्शविली। दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं। मान्यवर प्रमुख अतिथींनी जनकल्याणाच्या शासकीय योजनांची जंत्रीच सादर केली। विकासाचे साक्षीदार होत जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचे आयोजक साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, इंजिनियर सागर गावित यांनी कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडल्याबद्दल कौतुक केलं। साक्रीत यावेळी भगवत चैतन्यच अवतरलं होतं। साक्री नगरीत सोनियाचा दिवस उगवल्याची भावना आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे आम्ही तालुक्याचा विकास करू शकलो। साक्री तालुक्यात 22 वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील। सूतगिरणी बंद आहे, तीही सुरू करण्यात यावी। MIDC देखील गरजेची आहे, त्यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न मिटेल। 4 मध्यम प्रकल्प देखील आहेत। 7 सिमेंट बंधारे आहेत। लांबी वाढवण्यासाठी प्रश्न प्रस्तावित आहे। अक्कलपाडा धरण भरण्यासाठी देखील मदत होणार आहे, असं आमदार गावित यांनी आपल्या भाषणातून नमूद केलं। तुमने काळजी नाही घ्यायचो। महिला सक्षमीकरण, लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित जी, आपले
किशोर दराडे, चंद्रकांत रघुवंशी, चंद्रकांत गावित, आमशा पाडवी, ज्योतिताई वाघमारे, आशा मामेडी, धरती देवरे, जितेंद्र पापळकर, विशाल नरवडे, श्रीकांत दिवरे आणि आपले गावित साहेब पण आहेत. आणि ज्यांनी हे सरकार बनवताना माझे भाऊ तर होते सोबत. 2 वर्षापूर्वी माझी बहीण मंजुळा गावित पण खांद्याला खांदा लावून होती. त्यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. आटे जमले मना भाऊ बहिणीसले मना राम राम. खानदेश वासिनी आई एकविरा माऊलीने मना नमस्कार. थोडं कालच जागतिक आदिवासी दिवस झाला, त्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि ज्या आदिवासी समाजातल्या देशभक्तांनी स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आटे जमेल शेतस त्या समदात ताईसले मना नमस्कार. तुमना करता या भाऊनी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण योजना आणेल शे. तुम्ही अर्ज करा ना, केला ना अर्ज सगळ्यांनी. आते रक्षाबंधन ना पहिले तुमना खातामा ओवाळणी जमा होणार शे. तुमच्या खात्यात 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार. असाच मी यायला मला उशीर झाला, इकडे रस्त्याला बघत होतो, सगळे लाडके भाऊ रस्त्यामध्ये स्वागताला उभे होते. पाऊस पण स्वागताला आला. पाऊस पण पाहिजे ना आपल्याला. आणि म्हणून साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. माझ्यासाठी माझ्या माय बहिणी येती घरात तोची दिवाळी दसरा. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या बहिणींना वंदन करतो, सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्यात इथं सर्वच जण उपस्थित आहेत, त्यांची नावं घेतली मी. आपले डॉक्टर तुळशीराम गावित कुठे, तब्येत चांगली आहे तुमची, एकदम छान तब्येत राहू द्या. या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. आणि आता मला एक सख्खी बहीण होती आहे. मी आता कोणी मला विचारलं की मी सांगतो आता माझी सख्खी बहिणी एक नाही, या राज्यातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी आहेत. आणि आम्ही भाऊ सगळे नशीबवान आहोत की तुमच्या सर्व बहिणींचं प्रेम मिळतं. आज जिथं जातो तिथे सगळ्या बहिणी राखी बांधतात, स्वागत करतात, ओवाळणी करतात. एक मनाला फार समाधान होतं. एक आपल्या परिवारातला एक भाऊ अशी भावना जशी या राज्यातल्या लोकांची आहे तशी माझी देखील आहे. आता माझं कुटुंब, माझा परिवार आता मर्यादित नाही. हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. आणि म्हणून आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात, माझ्या आईला काही बोलायचं नाही, ती
मुख्यमंत्र्याची बहीण आहे असं लहान लहान मुलं सांगतात. यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे. सुपरहिट सगळीकडे बोलबाला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही विरोधक म्हणाले हे लाडकी बहीण आणली, आता लाडक्या भावांचं काय? आम्ही म्हणाले लाडक्या भावांची पण योजना आम्ही आणली. 6,000, 8,000, 10,000 रुपये आमच्या लाडक्या भावांना देखील स्टायपंड मिळणार. हे स्टायपंड देणारं देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो, तुम्ही तर दिलं नाही, आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे. काही लोक म्हणतात ही योजना याचे पैसे मिळणार नाही, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय. मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. 1,500 आणि 1,500 3,000 रुपये. आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. आज काही लोक म्हणतात की या बहिणीला हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार? अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं? तुम्ही तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानच लागते. ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. आणि म्हणून आम्ही देतोय. आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवतायत. कोर्टाने पण ते फेटाळून लावलं. माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं. कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. आणि या योजनांवर एकत्र येऊन यात्रा काढू लागले. आता मला सांगा, ही यात्रा आहे की या विरोध करणाऱ्या येड्यांची जत्रा आहे? हे आपल्याला ठरवायचं. काही लोक म्हणतात 1,500 रुपये तुम्ही भीक देताय. मला सांगा, एक सर्वसामान्य कुटुंब, ही माझी बहीण, एक आपला चरितार्थ चालवते, आपला कुटुंब उदरनिर्वाह करते. आज हे 1,500 रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल, कपडे घेईल, मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल. हा पैसा देखील या बाजारात मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील. आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही, कारण महिला ही घराची करती करवती असते. आणि मग असे जे लोक जो असा शब्द वापरतात, त्यांचे विचार किती खालच्या पातळीवर गेले. म्हणजे माझ्या बहिणीला पैसे मिळता कामा नये म्हणून हे जेव्हा तुमच्याकडे येतील निवडणुकीमध्ये, यांना मात्र लक्षात ठेवा, हे कपटी सावत्र भाऊ, यांच्यापासून सावध राहा. बरोबर आहे ना? अरे तुम्ही दिलं नाही, आम्ही द्यायला लागलो, तुमच्या पोटात काय दुखतंय? आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज मी आपल्याला एवढं सांगतोय, सर्वसामान्यांचं सरकार आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला का होऊ नये? मला सांगा बरं, शेतकऱ्याच्या मुलाला मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्याने मुख्यमंत्री व्हायचं पाहिजे का? हे देखील त्यांना हजम होत नाही. त्यांच्या पोटात दुखतंय. अजून पण ते काही ना काही कुरघोडी चालू
आशीर्वादाने सरकार अजून मजबूत होत गेलं आणि सरकार विविध योजना सुरू केल्या सरकारने तुमच्या आशीर्वादाने. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये 1,00,000-2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले. 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील. 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होती. ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगलं तुबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात. आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये. आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून. यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या. आपण तो सणासुदीला आनंदाचा शिदा देतो. दिवाळीला दिला, गणपतीला आता आपण देणार आहोत. त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले. अरे का बाबा, तुम्हाला काय बघवत नाही? सर्वसामान्य गरीब माणसाला साखर, तेल, तूप, डाळ, रवा, मैदा हे मिळतंय का? तुमच्या पोटात दुखतंय? अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा, ज्याला गोर गरिबाची जाणीव नाही. या सरकारला गोर गरिबाची, माझ्या बहिणींची जाणीव आहे. आणि म्हणूनच या जाणीवेतून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. महिला सक्षमीकरण केलं. ST मध्ये 50% सवलत दिली ना? STचा प्रवास करता की नाही आपण? या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला. खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय. कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या. कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणूनच महिलांची प्रगती, महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे. त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे. माझ्या बहिणींना वर्षातून 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय, थोडी मदत करतोय. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत करता येईल त्या ठिकाणी करतोय. मुलींना, ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, वकील बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, त्यांना 50% फी आपण सरकार देत होतो. मला इथे दुःखाने सांगावं वाटतंय की एकदा रात्री 1 वाजता मला एक बातमी समजली. एक मुलगी 50% फी सरकार भरत होतं. 50% फी पालकांनी भरायची असते, पण 50% पालक भरू शकले नाही म्हणून
मी त्याच दिवशी रात्री 1:30-2 वाजता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि मी सांगितलं सरकार काय कामाचं. सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांची 100% फी मोफत करून टाका. आणि तो पण आपण निर्णय घेतला. तोही निर्णय माझ्या बहिणींनो आपण घेतला. आज आपण महिलांना देवी समान मानतो. इकडे आपण त्यांचं पूजन केलंय. त्यांना दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणतो. फक्त फोटोत पूजा करून उपयोग नाही. त्यांना प्रत्यक्ष आणि डायरेक्ट मदत केली पाहिजे. म्हणून आपण ही योजना आणतोय. आणि म्हणूनच मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लेक लाडकी लखपतीमध्ये तिच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार. ही देखील योजना आपण चालू केलेली आहे. आणि म्हणून या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या. म्हणून आपल्याला मी सांगतो लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही आपल्या घरी आणल्या पाहिजे. सरकारचा तोच प्रयत्न आहे. हेच पुण्याचं काम सरकार करतंय. आणि म्हणून मुलगी शिकली, प्रगती झाली हे आपल्याला माहीत होतं. परंतु आता आपण अभिमानाने सांगू शकतो मुलगी शिकली आणि जावयाची सुद्धा प्रगती झाली. कारण आपण त्या मुलीसाठी योजना करतोय. कारण ती तिच्या पायावर, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद आपलं सरकार तिला देत आहे. आणि म्हणून मी आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देतो. केंद्र सरकारने देखील लखपती दीदी योजना सुरू केली. 25 लाख लखपती दीदी आपण तयार करतोय. महिलांना पिंक रिक्षा देतोय आपण. 2.5 लाख महिला स्वयंसहायता म्हणजे बचत गट समूहांना कर्ज आपण दिलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आपण सुरू केली. स्टार्टअपना 1 ते 25 लाख रुपयापर्यंत आपलं सरकार अनुदान देणार. आणि म्हणून मी आम्ही एवढंच सांगण्याची आपल्याला दादा भुसेकडे आहे. तीर्थदर्शन योजना पण आपण सुरू केली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. ज्या ज्येष्ठांना देवदर्शनाला जायचं आहे, त्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी देखील आपण ही योजना सुरू केली. आणि त्यामुळे हे राज्य शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, महिला भगिनींचं, माझ्या भावांचं, माझ्या ज्येष्ठांचं, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आपण वर्षाला 6,000 रुपये देतोय. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करणार हे देशातलं पहिलं सरकार, आपला पहिलं राज्य आहे. आज आपण त्यांना 750 HP पंपाने शेती करणाऱ्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे. हाही मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आज तरुणांना, माझ्या बहिणींना, ज्येष्ठांना, शेतकऱ्यांना, कामगारांना सगळ्या योजना आपण सुरू करतोय. आणि मी आपल्याला विश्वास देतो. हे बाबा कोणाला लागलं नाही ना. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. कुणालाही अडचण येणार नाही असं काम या ठिकाणी आपले आमदार ताई पण आहेत, जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत. ताई, कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर लगेच सांगा, तुमची अडचण दूर होईल. या सर्व बहिणींना आपल्या लाडक्या भावाची भेट रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो. आणि मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. मगाशी आपल्या तुळशीदास गावित यांनी सांगितलं की साक्री तालुक्याचा वैभव असलेला पांजरकान सहकारी साखर कारखाना गेल्या 25 वर्षापासून बंद होता.
आणि तो आता लवकर सुरू होईल। सरकार त्याला पूर्ण मदत करेल, सरकार त्याला पूर्ण मदत करेल। सरकार या तुमच्या कारखान्याच्या पाठीशी उभं राहील। दीनदयाळ आदिवासी सूतगिरणीसाठी देखील आम्ही सरकारकडून जे जे काय आपल्याला आवश्यक सहकार्य आहे ते पूर्ण करू एवढी खात्री आपल्याला देतो। पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना, माझ्या सगळ्या भावांना मनापासून धन्यवाद, मनापासून आपल्याला शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या लाडक्या भावाचं आणि त्यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांचं आपण अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आजच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उपजिल्हा रुग्णालय साक्री, भूमिपूजन सोहळा तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल याचे भूमिपूजन व विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले आपले आदिवासी विभागाचे मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमारजी गावित साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब, माजी विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार किशोर भाऊ दराडे, आमदार जयकुमार भाऊ रावल, खासदार सुभाषजी भामरे साहेब, जिल्हा आपल्याला खूप आपण कार्यक्रम नियोजित केलेले होते, परंतु वेळेअभावी काही आपल्याला त्याच्यात थोडेसे कमी वेगात आपल्याला कामं या ठिकाणी कार्यक्रम आटोपता घ्यावा लागणार आहे। मी आपल्या तालुक्याचे या ठिकाणी विकास कामाविषयी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगू इच्छिते। तालुक्याच्या मुख्य अडचण ही विजेची होती, परंतु अनेक पाठपुरावा करून आपण या ठिकाणी वासखेडी ठिकाणे भाडणे या ठिकाणी आपण 33 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र आपण कामं सुरू केलेली आहेत। 132 केव्ही क्षमतेचे पिंपळनेर या ठिकाणी मंजूर असून त्याची प्रोसेस पूर्णत्वास आलेली आहे। सध्या टेंडर प्रोसेसला हे काम सुरू आहे। माझ्या तालुक्याचे मुख्य रस्ते, गाव शिवाराचे जेही असतील ते अगदी प्रगती पथावर आहेत। नळ पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू आहेत। गावागावात समाज मंदिरं आपल्या काळात 130 पूर्ण केलेली असून 70 समाज मंदिरांची कामं प्रगती पथावर आहेत। ग्रामपंचायत कार्यालय इमारती 30 पूर्ण झालेले असून 40 कामे हे प्रगतीत आहेत। गाव जोड रस्ते, पूल, गटारी, अमरधाम, लाईट अशा सर्व प्रकारची कामे आज आपल्या या तालुक्यात प्रगती पथावर झालेली दिसत आहेत। तीर्थक्षेत्र, आंबळी, धनाई पुनाई माता मंदिर, खंडाई देवी मंदिर असे अनेक विकास कामं आज सुशोभीकरणाने खुलून दिसत आहेत। माझ्या तालुक्यातील प्रमुख नद्या पांझरा, गात, जामखेडी, बुराई यांच्यावर सिमेंट गेटेड बंधारे बांधल्यामुळे सिंचनाचे प्रमाण देखील वाढलेले आहे। यासाठी आमदार निधी असेल, लेखा शीर्षे 25-15 असेल, 354 असेल, ठक्कर बापा योजना असेल, डोंगर वस्ती असेल, दलित वस्ती सुधारणा असेल, अल्पसंख्याक असेल, तांडा वस्ती असेल, अपारंपरिक ऊर्जा, जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा या योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे मी आज माझ्या सरकारकडून मला मिळाली आणि त्यामुळे या तालुक्याचा विकास मी करू शकली। म्हणून मी या व्यासपीठावरील माझ्या सरकारचे आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबतचे असलेले सर्व सरकारमधील टीम यांचा मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना लाख धन्यवाद देते आणि त्यांचं मनापासून आभार मानते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।